लांबून न बघा, क्लोजअपमध्ये राहू दे. स्टार्ट. कंपनीचं नाव आहे युनिटी बाजार. ठीक आहे. हा युनिटी बाजार जो आहे ही एक आपण असं समजूया ही ऑनलाईन किराणा व्यवसाय आहे. म्हणजे आपण घरातच बसून आपण आपला स्वतःचा किराणा व्यवसाय करू शकता. ह्याच्यासाठी लागणारा जो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर कंपनी फ्री देतो. म्हणजे ऑनलाईन सॉफ्टवेअर जे असतं किराणा बुकिंगचं हे कंपनी तुम्हाला फ्री देऊन टाकते. दुसरी गोष्ट काय आहे की जो स्टॉक लागतो ना, तुम्हाला किराणा म्हणून जो स्टॉक लागतो ना, किराणा स्टॉक हा पूर्ण स्टॉक ही कंपनी मेंटेन करते. तुम्हाला मेंटेन करायची गरज नाही. तिसरी गोष्ट काय असते, किराणा म्हटलं ना की डिलिव्हरी येते. कारण किराणा हा सर्व्हिस पार्ट आहे आणि सर्व्हिस देणं हे प्रत्येकाला जमत नाही. तो पार्टसुद्धा युनिटी बाजार उचलतो. ठीक आहे. चौथं म्हणजे काय की तुम्हाला स्टाफ ठेवावा लागतो. कारण कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं ना तर स्टाफ पाहिजे आणि विदाऊट स्टाफ तुम्ही काय करू शकत नाही. त्याची पण जबाबदारी युनिटी होते. आता ह्या व्यवसाय करायला ज्या गोष्टी लागतात आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला अनुभव लागतो. म्हणजे किराणाचा व्यवसाय जर करायचा असेल तर अनुभव पाहिजे. म्हणजे माल कितीला खरेदी केला पाहिजे, कितीला विकला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची इथे गरज नाही लागत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कुठलाही व्यवसाय करायला वेळ द्यावा लागतो. आणि आपल्या ह्या युनिटी बाजारमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने वेळ द्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, कुठलाही व्यवसाय करायला आहे ना ग्राहक करावा लागतो. जर तुम्ही किराणाचं दुकान टाकलं तरी ग्राहक लागतो. कारण किराण्याचा जो व्यवसाय आहे ना, कुठलाही किराणाचा व्यवसाय जर बघितला, या व्यवसायामध्ये आहे ना जास्तीत जास्त सरासरी आहे ना 10% ते 20% एवढं सरासरी मार्जिन आहे. म्हणजे काही गोष्टीमध्ये 5% असतील तर काही टक्क्यामध्ये 35% पण असतील. पण सरासरी नियम काढला तर 20%च्या आसपास किराण्यामध्ये व्यवसाय. आता तुम्हाला जर किराण्यामधून जर महिना 50,000 कमवायचे असतील आणि हे जर तुमचं महिन्याचं टार्गेट असेल तर याच्यावरनं विचार करा की तुम्हाला किती ग्राहक तुमच्याकडे पाहिजे. समजलं ना. जर ग्राहक असतील तरच तुम्ही महिन्याला 50,000 कमवू शकाल. म्हणजे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करून जर 50,000चा विचार करत असाल तर कमीत कमी तुम्हाला फिक्स ग्राहक आहे ना. कमीत कमी फिक्स ग्राहक 150 ते 200 ग्राहक पाहिजे. कारण 200 ग्राहक लोक ज्यावेळेस 3,500 रुपयाचा माल कमीत कमी घेतील त्याचे 20%चा जर विचार केला तर 700 रुपये एका ग्राहकामागे. असे जर तुमच्याकडे 200 ग्राहक असतील ना फिक्स, तर तुमचं उत्पन्न आहे ना 14,000 रुपये, 1,40,000 होऊ शकते. किती? तुम्हाला 1,40,000 कमवण्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे 200 ग्राहक तुमचे दर महिन्याचे फिक्स पाहिजे. मग त्याच्यातून हा जर खर्च वजा केला तर तुम्ही त्याच्यात 50-60,000 रुपये कमवू शकता. पण आपल्या इथे जी योजना आहे ना ही कशी मिळते तुम्हाला, की ही योजनेमध्ये फक्त किराणा व्यवसायामध्ये जॉईन व्हायचं असेल तर पहिली योजना अशी आहे की तुम्ही फक्त 3,500 रुपये भरा. 3,500मध्ये युनिटी बाजारमधून तुम्ही 3,500 रुपये MRPचा किराणा घ्या. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काय की तुम्ही 3,500 रुपये भरले ते 3,500चा MRPचा राशनचं दुकान जसं दुसऱ्या दुकानात घेतं तसंच. आता हा जो किराणा आहे ह्याची किंमत जी आहे, जो MRP सांगतो आम्ही, आमची इथली किंमत ही ऑनलाईनमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत ना, ऑनलाईनमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, ज्या काही कंपन्या आहेत ना त्या कंपनीच्या रेटपेक्षा आमचा रेट कमीच आहे. ह्यांची जी प्राईस आहे ना ही तुम्ही जाऊन चेक करू शकता. आज सगळ्यात जास्त जर कुठली कंपनी काम करत असेल तर ती आहे डी-मार्ट. तुम्ही डी-मार्टला जाऊन कंपॅरिझन करा, त्यांच्या प्राईस जाऊन ऑनलाईन चेक करा आणि आमच्या इथल्या कंपनीचा प्राईस रेट चेक करा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी किमतीतच आमचा माल मिळेल. ही 100% गॅरंटी. म्हणजे आम्ही जो माल तुम्हाला विकू तो डी-मार्टपेक्षा तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करायचं. नारळाचा रेट, सुक्या नारळाचा रेट काय, तूर डाळीचा रेट काय, मूग डाळीचा रेट काय, तांदळाचा रेट काय, ज्वारीचा रेट काय, तुम्ही ऑनलाईन जर जाऊन चेक केलं तर तुम्हाला दिसून येईल की आपल्या कंपनीचा रेट म्हणजे किराणा बाजारचा रेट डी-मार्टपेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्ही टाकलेल्या पैशाच्या सोबत जर तुम्हाला माल मिळाला
तर शून्य झालं, तुमचं आणि कंपनीचं देवाणघेवाण शून्य आहे, तरी कंपनी तुम्हाला युनिटी बाजारबरोबर व्यवसाय करायची संधी देते. दुसरी गोष्ट आहे की काही लोकांना असं वाटतं की मी 3,500 नाही आता सध्या, तर तुम्ही याची बुकिंग रक्कम पण टाकू शकता 2,000 रुपये. तुम्ही स्वतःची बुकिंग रक्कम टाका. इंग्लिशमध्ये बुकिंग म्हणतात, हिंदीमध्ये बयाना म्हणतात. ठीक आहे ना, हिंदीमध्ये आपण म्हणतो बयाना दिला. आता 2,000 म्हणजे 1,500 रुपये बाकी आहेत तुमचे. म्हणजे काय की तुम्ही आता 2,000 रुपये भरलेले आहेत, 1,500 रुपये द्या आणि माल सोडवा. किंवा कंपनी जे नियम सांगते की तुम्ही जर ग्राहक दिले तर त्याच्या बदल्यात पण तुम्हाला 2,000च्या समोर 3,500चं राशन मिळू शकतो. आता 2,000 भरणाऱ्यांना आम्ही कंपनी ताबडतोब 2,000 रुपये MRPचा किराणा देतो सगळ्यात. म्हणजे तुम्ही 2,000 भरले, तुम्ही 2,000 रुपये MRPचं लगेच राशन घेऊ नका. म्हणजे इथे पण तुमचा कुठल्याही प्रकारचं लॅबिलिटी नाही. 2,000 भरले, 2,000 राशन. आता हे कधी मिळतं राशन तुम्हाला, तर 7 दिवस, कमीत कमी 7 दिवसाच्या आसपास तुम्हाला हे राशन भेटतं. किती दिवस? कारण आमचा जो व्यापार करायची पद्धत आहे की जोपर्यंत डिमांड येत नाही आम्ही सप्लाय देतो. आम्ही दुसऱ्या व्यापाऱ्यांसारखं नाही आहे. आमच्याकडे तुमची डिमांड येते अगोदर, मग आम्ही तो माल डिमांडवरच बाजारातनं मागवतो आणि तो तुम्हाला देतो. आमची ही क्रिया आहे. आम्ही असं पूर्णच्या पूर्ण गोडाऊन आहे आमच्याकडे. सध्या आम्ही बाजारातनं उपलब्ध करून तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुम्हाला माल पोचवतो. तरी हा ताबडतोब झाला. तिसरी पद्धत आहे की जी माणसं 2,000 रुपये भरतील आणि समजा 1 महिना थांबणार, तुम्हाला फक्त 1 महिना थांबायचं आहे. फक्त 1 महिना जरी तुम्ही थांबला तर कंपनी तुम्हाला 3,000 रुपये MRPचं राशन देते. कळलं? हा झाला तिसरा प्रकार. म्हणजे 2,000 रुपये भरले, तुम्ही 1 महिना थांबलात, म्हणजे तुमचा कमीत कमी इथे कंपनीने 1,000 रुपयाचा फायदा केला. पण नियम काय आहे प्रत्येकाला की तुम्ही 2,000 भरा किंवा काही करा, 1,500 रुपये जे बाकी आहेत ना ह्याचं राशन तुम्हाला उचलायचंच आहे. आणि हे जे बाकी राशन आहे ना हे कसं भरणार ते ती योजना मी पुढे सांगतो. आणि चौथा जो प्रकार आहे, ह्या चौथ्या प्रकारमध्ये तुम्ही 1,000 रुपये जर बयाना दिलात, ज्याला इंग्लिशमध्ये बुकिंग म्हणतात, की तुम्ही 1,000 रुपयांनी बुकिंग केली आणि तुमचे 2,500 रुपये जे बाकी आहेत ही बाकी रक्कम तुम्ही भरा किंवा योजनेमधून आम्हाला कंपनीला ग्राहक द्या. आता हा ग्राहक द्या आणि त्याच्याबद्दल कंपनी जे तुम्हाला कमिशन देईल त्याच्यामधून तुम्ही तुमचं हे 2,500 रुपयाचं राशन घेऊ शकता. आता हा सगळा जो व्यवसाय आहे हे जर आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये करायचं असेल की याचं गणित कसं आहे, तर कंपनी काय करते, 1 PV हा एक आमचा मेजरमेंट आहे हिशोबासाठी. 1 PVचा अर्थ काय आहे की 1 PV म्हणजे 250 रुपये तुम्हाला डायरेक्टचे मिळतात. म्हणजे जर का तुम्ही कंपनीमध्ये जेवढे ग्राहक घेऊन याल, मग तो चाहे तर 3,500 रुपयाचा असो, 2,000 रुपयाचा बुकिंगवाला असू द्या किंवा 2,000 रुपये 1 महिना थांबणारा असू द्या किंवा 1,000 रुपयाने त्यांनी बुकिंग केलेलं असू द्या, कुठलाही ग्राहक 4पैकी कुठलाही एक ग्राहक आणला तर तुमचं कमिशन 250. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्ही ह्या 4पैकी कुठलंही एक उदाहरण घेऊ शकता ज्याच्यावर मी तुम्हाला व्यवसाय समजवतो. हा झाला 1 PVचा हिशोब. आणि ह्याच्यामध्ये असा प्रकार आहे की तुम्ही ज्या लोकांना जॉईन करता हे तुमचे डायरेक्ट झाले. तुम्ही ज्या लोकांना जोडता ते तुमचे डायरेक्ट ग्राहक आहेत. ठीक आहे. पण हे जे ग्राहक आहे हे जर दुसऱ्या ग्राहकांना घेऊन येत असतील हे जर दुसऱ्या ग्राहकांना घेत असतील तर ह्यांना इनडायरेक्ट म्हणायचं. मग तुम्ही आणलेले हे तुमचे डायरेक्ट ग्राहक आहेत, ह्यांनी आणलेले इनडायरेक्ट ग्राहक, तर ह्याच्यावर पण तुम्हाला जे काही कंपनी कमिशन देते ना किंवा सेल्स बोनस म्हणतात त्याला,
आता हे सेल्स बोनस देण्याची पद्धत अशी आहे की आपण विचार करूया पहिला सिस्टम कशी चालते आणि हे पण तुम्हाला कळवतं की जसं तुम्ही आहात, जरा जवळून घे म्हणजे अजून क्लिअर करेल. तुम्ही आहात, तुम्ही समजा एक्झाम्पल आपण 1000 रुपयाचा विचार करू. 1000 रुपये ज्यांनी भरले त्या लोकांना कमीत कमी 2500 बाकी आहेत त्यांच्यावर. किती बाकी आहे? म्हणजे 2500 रुपये रक्कम बाकी आहे तुमच्यावर. ती दिल्याशिवाय तुम्हाला कंपनी राशन पूर्ण देऊ शकत नाही. मग तुम्ही एक ग्राहक जरी आणला कंपनीसाठी, हा एक ग्राहकावर तुम्हाला किती रुपये मिळणार आहे? 250 रुपये. तुम्ही 2 ग्राहक आणले 250 रुपये, 3 आणले 4 आणले. जर का समजा तुम्ही 10 ग्राहक आणले त्यावेळेस तुम्हाला 2500 रुपये कमिशन मिळेल. किती ग्राहक आणावं लागतील तुम्हाला? म्हणजे 250 रुपयाप्रमाणे 10 ग्राहकाचे 2500 होतात आणि तुम्ही 1000 रुपये भरून हा तुमचा 3500चा किराणा फ्री करू शकता. किती ग्राहक आणल्यानंतर? कमीत कमी 10 ग्राहक. ज्यावेळेस तुम्ही 10 ग्राहक द्याल तेव्हा तुम्ही 3500चं राशन फ्री करू शकता. समजलं ना? ही झाली पहिली स्टेप. पण आम्ही काय केलं आहे की कंपनीला सुरुवात आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांना मोटिवेशन मिळावं, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त आम्ही काय सांगतो, 4 ग्राहक द्या. 1, 2, 3 आणि 4. फक्त 4 जरी ग्राहक दिले तर 4 ग्राहकाचे 250 रुपयेप्रमाणे जर हिशोब लावला तर तो झाला 1000 रुपये. आणि ह्याच्यासमोर तुमच्या अगोदरचे 1000 रुपये आहेत प्लस हे 1000. तुमचे ॲक्च्युली कमिशन तुमचं टोटल झालं 2000. पण कंपनी तुम्हाला आगाऊ म्हणून म्हणजे तुमचा खर्च चालावा म्हणून 3000 रुपयाचा MRPचा किराणा देतो. म्हणजे तुमच्यावर कमीत कमी 1000 रुपये तरी पण बाकीच आहे, बरोबर? कारण तुम्ही फक्त किती रुपयाचं काम केलं? 1000. आणि कंपनीने राशन किती दिलं? म्हणजे तुमच्यावर तरी पण 1000 बाकी आहे. आता हे 1000 आणि अजून 500 रुपयाचं राशन तुम्हाला घ्यायचं. त्यावेळेस तुमचा आणि आपला कंपनीचा एक नियम जो आहे की प्रत्येक ग्राहकाला कमीत कमी किती रुपयांचे ॲड व्हायचे? 3500. तो एक मॅटर क्लोज होतो. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की तुम्ही जॉईन झाला, तुम्ही 1000 रुपये भरले ना असं समजा आणि तुमच्यावर 2500 रुपये बाकी आहेत. कंपनी काय म्हणते, तुम्ही फक्त 2 ग्राहक द्या. किती ग्राहक द्या? या प्रत्येक ग्राहकावर तुमचे 250 प्रमाणे 2 ग्राहकाचे झाले 500 रुपये. ठीक आहे ना? आता इथे काय करते सिस्टम? 2 भाग करते, लेफ्ट आणि राईट. एक डावी बाजू, एक उजवी बाजू. आता ह्या 2 लोकांनी जर 2-2 ग्राहक कंपनीमध्ये आणले, किती ग्राहक? फक्त 2-2. तर ह्याच्यावर जे कमिशन वाटलं जातं, कारण 250-250 ह्याला मिळणार आहे. ह्या दोघांचं कमिशन ह्या दोघांना मिळणार आहे 250-250. पण ह्यांच्या मेहनतीवर तुम्हाला काय मिळणार? तर कंपनी काय करते, एक जोड. ज्यावेळेस तुम्ही एक जोड बनवाल तर 100 रुपये मिळतात. जोडीचा अर्थ काय? आपण जेव्हा चपला घ्यायला जातो, बुटं घ्यायला जातो तेव्हा 2, एक डाव्या पायातला आणि उजव्या पायातला बूट, तेव्हा एक जोड बनतो. सेम पद्धतीने तुमच्या डाव्या बाजूचा एक माणूस आणि उजव्या बाजूचा एक माणूस सिस्टम उचलते त्यावेळेस एक जोड बनतो. नियमाप्रमाणे पहिल्या जोडसाठी तुम्हाला पहिलं कंपनी कमवायसाठी 2:1 किंवा 1:2 ह्या अनुपातमध्ये लोक घेतात. म्हणजे सॉफ्टवेअर काय करेल, एका बाजूने 2 लोकांना उचलेल आणि एका बाजूने 1 माणसाला उचलून तुम्हाला 100 रुपये देईल. त्याच्यानंतर सिस्टम काय करेल, 1:1 या अनुपातमध्ये, म्हणजे नंतर एका बाजूने 1 माणूस म्हणजे उजव्या बाजूने 1 माणूस, अशा प्रमाणे तुम्हाला 100 रुपये. तर ही जर नियमाने बघितलं तर इथे तुमचे 200 रुपयाचं इन्कम झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीला सॉफ्टवेअरने ही 2 माणसं उचलली आणि इकडचा हा 1 माणूस उचलला, तर 1:2 रेशो मॅच झाला आणि कंपनीला तुम्हाला जे आहे ना 100 रुपये भेटले. त्याच्यानंतर इथून 1 माणूस उचलला आणि ह्याच्यातनं 1 माणूस उचलला. हा एक जो आहे ना तो बॅलन्स राहिला. सिस्टममध्ये एक बॅलन्स राहिला तुमचा. 2 लोकांची जोड्या तयार झाल्या आणि तुमचं इन्कम 200 रुपये झाले. टोटल इन्कम तुमचं 700 रुपये झालेलं आहे. तरी सिस्टम तुम्हाला हे 3000चं राशन देते. याचा अर्थ काय की ज्यावेळेस तुम्हाला 3000चं राशन मिळालं, वजा तुमचे 700 रुपये जर गेले
तर 2300 रुपये तुम्हाला अजून घेणं बाकी आहे तुम्हाला सिस्टमकडनं, प्लस 500 रुपयाचं राशन अजून बाकीच आहे. हे वसूल झाल्यानंतर त्याच्यानंतर जे इन्कम येईल ते तुमच्या अकाउंटला आहे. प्रत्येक जोडीचं इन्कम जे आहे ते सिस्टम घेते. कमीत कमी 4 लोकांचे डायरेक्टचे पैसे सिस्टम देत नाही. किती? पहिल्या 4 डायरेक्टचं कंपनी देत नाही. 4च्या नंतर तुम्ही जेवढे डायरेक्ट टाकाल त्या प्रत्येकाचे 250 रुपये तुमच्या अकाउंटला येतात. कळलं? पहिल्या 4 डायरेक्टचं कमिशन तुमच्या अकाउंटला येत नाही, ते कंपनी राशनमध्ये ॲडजस्ट करून देते. 4च्या नंतर तुम्ही जेवढे टाकाल त्याचा पैसे तुम्हाला अकाउंटला त्याच्या कमिशनमधून मिळेल. ठीक आहे? तर मी हा पहिला पार्ट तुम्हाला समजला असेल. मी रिव्हिजन करतो. 3,500ची जॉईनिंगमध्ये तुम्हाला 3,500चा किराणा मिळतो. 2,000 भरले तर 2,000च्या समोर 2,000चा किराणा मिळतो. तुमचे 1,500 बाकी आहे. तुम्ही ताबडतोब 2,000चा किराणा घ्या आणि हा जो किराणा आहे हा 7 दिवसाच्या आसपास मिळतो. किती दिवसात? हा रिव्हिजन ठेवा. तिसरा एक प्रकार आहे की तुम्ही 2,000 भरा. 1 महिना थांबायची जर इच्छा असेल तर तुम्हाला 3,000चा किराणा मिळेल. इथे तुम्ही ग्राहक कंपनीला द्या अथवा नका देऊ, पण तुम्हाला 3,000चा किराणा कंपनी द्यायचा प्रयत्न करते. 3,500 रुपये भरा. वेळ आहे 7 दिवस. तुमच्या आवडीचा आणि विशेष म्हणजे याची किंमत डीमार्टपेक्षा कमी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? डीमार्टपेक्षा कमी किंमत. दुसरं पॅकेज जे तुम्ही घ्याल ते 2,000 रुपयाचं आहे. 2,000 रुपये भरा आणि 2,000 रुपये MRPचं राशन घ्या. ठीक आहे? 7 दिवसाच्या आसपास. वेळ कमीत कमी 7 दिवस लागतात. तिसरा जो पॅकेज आहे ते पण 2,000 रुपयाचं आहे कमीत कमी, पण ह्यामध्ये काय आहे, एक फायदा आहे ग्राहकाला की त्याला 3,000 रुपयाचं MRPचं राशन मिळेल. फक्त 1 महिना थांबावं लागेल. इथे 7 दिवस आहे, इथे 1 महिना थांबला तर त्याचा 1,000 रुपयाचा फायदा होईल. ठीक आहे? आणि चौथं पॅकेज असं आहे की ज्यांनी 1,000 रुपये भरले, कमीत कमी 4 ग्राहक द्या. समजलं? किंवा तुम्ही 2 ग्राहक द्या आणि दोघांचे 4 करा. याचा अर्थ 2 आणि 2चे 4 हा असा जर स्ट्रक्चर ज्या दिवशी कंप्लीट होईल तो 1 तासात होईल, 1 दिवसात होईल, 1 आठवड्यात होऊ शकतो, 1 महिन्यात होऊ शकतो, 1 वर्षात होऊ शकतो. तुम्हाला हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कंपनी 3,000 रुपयाचा MRPचा राशन नाही देणार. म्हणजे तुम्हाला नियम आहे की अशा लोकांना कमीत कमी 4 ग्राहक द्यायचे, 1,000 वाले किंवा 2,000 वाल्यापैकी द्या, कुठलेही द्या. ह्याच्यातले 4 ग्राहक याला द्यायचे 1,000 वाल्याला, त्याशिवाय याचं राशन सुटत नाही. कळलं? 4 ग्राहक द्या किंवा 2 ग्राहक द्या आणि 2चे 4 करा. असं नाही की 2 ग्राहक दिले आणि मला राशन द्या, नाही. 2चे 4 किंवा डायरेक्ट 4 हे लक्षात ठेवायचं. समजलं? हा झाला पहिला पार्ट. आता कमिशन स्ट्रक्चर असं आहे, कंपनी तुम्हाला एक उत्पन्न कसं देतं. कमिशन म्हणजे उत्पन्नाचं साधन आहे. म्हणजे इथे राशन तर आहेच आहे, पण सगळ्यात मजेदार गोष्ट काय आहे की तुम्ही यातून पैसा कमवू शकता. तो कमवण्यासाठी तुम्ही याच्यातला कुठलंही एक पॅकेज निवडलं आणि तुम्ही जॉईंट झाला. आता ह्याच्यासाठी मोजमाप जे आहे ना, ह्याला सगळ्यांना ह्याला 1 PV आम्ही असं मोजमाप देतो. म्हणजे तुम्ही कुठेही जॉईंट झाला तरी सिस्टम 1 PV देते. आता 1 PV हे जे मेजरमेंट आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर केलं, एक जरी डायरेक्ट ग्राहक कंपनीला दिला तर तुमचं उत्पन्न जे आहे 250 रुपये प्रति ग्राहक आहे. म्हणजे तुम्ही जेवढे ग्राहक आणाल त्या प्रत्येक ग्राहकाच्या मागे तुमचं कमिशन किती आहे? 250 रुपये. त्याच्यानंतर ह्या डायरेक्टच्या खाली त्यांनी जर आणले तर त्याला इनडायरेक्ट म्हणायचं. आता इनडायरेक्ट म्हणजे ह्या डायरेक्ट लोकांनी आणलेली लोक, ह्याचं जे कमिशन आहे हे प्रमाण आहे 2:1. 2 ग्राहक एका बाजूला, 1 ग्राहक एका बाजूला जर झालं तर 100 रुपये, किंवा 1 ग्राहक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 2 ग्राहक
असे जरी झाले तरी 100 रुपये मिळतात. आणि नंतर एक बाजूला एक ग्राहक, दुसऱ्या बाजूला एक ग्राहक, अशाप्रमाणे 100 रुपये. आणि ह्याला म्हणतात पेअर, इंग्लिशमध्ये म्हणतात पेअर. पेअर म्हणजे काय, तर तुम्ही आहात, तुमच्या 2 बाजू तयार होतात, एक बाजू लेफ्ट म्हणतात, एक बाजू राईट. म्हणजे तुम्ही 4 डायरेक्ट आणले तर ते तुमच्या 2 एका बाजूला टाका, 2 एका बाजूला टाका, किंवा एका बाजूला जरी टाकलात तरी झाले. आपल्याला काय पाहिजे, 2 बाजू आहेत, लेफ्ट आणि राईट. जेवढी लोक ह्या बाजूला जॉईन होतील, जेवढी एवढ्या बाजूला होतील, त्या प्रत्येकाच्या ज्या जोड्या बनतील त्या प्रत्येक जोडीचे तुम्हाला प्रत्येक जोडीचे 100 रुपये. आता समजा आपण उत्पन्नाचा विचार करूया की आज तारीख आहे 25 जून 2020. ही आज दिनांक आहे, आज आपण व्हिडिओ बनवतोय, आज तारीख आहे. समजा तुम्ही आज जॉईन झाला आणि तुम्ही कंपनीला ह्या महिन्याभरात किती डायरेक्ट करू शकाल. तुम्ही जेवढे डायरेक्ट कराल त्या प्रत्येक डायरेक्टचे तुम्हाला 250 मिळणार आहे. समजा पूर्ण सिस्टममध्ये आपण असा विचार करू की तुम्ही 2 केले आणि ह्या 2 लोकांनी पण फक्त 2 केले. आपण असाच विचार करू, म्हणजे ह्या महिन्याभरात तुम्ही 2 डायरेक्ट आणले आणि 2चे 4 झाले आणि तुमच्या घरामध्ये 3000चा राशन तर गेलेलंच आहे, ठीक आहे ना. पण आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर 2 डायरेक्टचे 500 रुपये झालेले आहेत आणि खाली 4 आले, त्याचे मगाशी आपण उत्पन्न दाखवल्याप्रमाणे 200, म्हणजे एका महिन्यामध्ये कमीत कमी 700 रुपये कमवा, ठीक आहे. हा झाला पहिला महिना. दुसऱ्या महिन्यात काय होईल की ही जी 4 लोक आहेत ही कमीत कमी 8 आणतील, प्रत्येकाने 2 केली तर 8 लोक आले. 8 म्हणजे 4 जोड्या झाल्या आणि 4 जोड्या 100 रुपयेप्रमाणे जर विचार केला तर 400 रुपये झाले. आपण असा विचार करू की हा प्लॅन आहे ना, प्रत्येकजण 2 लोक करतोय आणि प्रत्येक महिन्याला ते डबल होत चालले. म्हणजे 8च्या खाली 4 जोड्या तयार झाल्या आणि 100 रुपयेप्रमाणे तुमचं उत्पन्न 400 झालं. कंपनीला किती घ्यायचे तुमच्याकडून ते पैसे येत नाही, ह्याच्यातून ॲडजस्ट केले जातात, ठीक आहे. तिसरा महिना असं होईल की 8चे होतील 16 लोक, म्हणजे 8 जोड्या, म्हणजे इथे 100 रुपयाप्रमाणे हे तुमचे 800 रुपये. सेम आहे चौथ्या महिन्यात 32 लोक जॉईन होतील 2 प्रमाणे, म्हणजे 16 जोड्या 100 रुपयाप्रमाणे तुमचे 1600 रुपये होतात. 5व्या महिन्यामध्ये 32 जुने 64 लोक, म्हणजे 32 जोड्या तयार होतील 100 रुपयेप्रमाणे, इथे 3200 रुपये होतात. आता आपण आहे ना 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना, 10वा, 11वा आणि 12वा, आपण फक्त 12 महिन्याचं गणित करूया. आणि इथे मी हे शब्द नाही लिहिता, आपण यांचे आपण फक्त डबल करत जाऊया. तर काय होईल की 5व्या महिन्यात 6400 रुपये तुमचं उत्पन्न झालेले असेल आणि त्याला जर 6व्या महिन्यात गेलं तर 12800 रुपये होतं. 7व्या महिन्यात याचे डबल जर केले, 8 दुनी 16, 2 दुनी 4 आणि 5, 25600 रुपये, ठीक आहे. 7व्या महिन्यात. 8व्या महिन्यात याचे डबल जर केले आपण तर 50,000 म्हणजे 51,200 रुपये होतं. 8व्या महिन्यात तुमचं उत्पन्न किती झालेलं असेल, 51,200 रुपये. 9व्या महिन्यात 1,01,400 रुपये. 10व्या महिन्यात 2,02,800 रुपये. 11व्या महिन्यात 4,05,600 रुपये. आणि 12व्या महिन्यात आपण विचार केला 8,11,200. त्याची पूर्ण जर टोटल मारली सरासरी, एक माणूस किती जरी स्लो चालला तर 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, आणि हे समजा 15 आणि 15,500 आणि हे वरचे 50, म्हणजे सरासरी आपण 16 लाख रुपये कमवू शकतो एका वर्षात. किती जरी स्लो केलात तुम्ही, हे जर नीट प्रामाणिकपणे जर आपण असं काम केलं तर तुमचं उत्पन्न किती आहे, 16 लाख. म्हणजे सरासरी एक माणूस इथून 16 लाख कमवू शकतो. म्हणजे तुमचेच पैसे तुम्ही एका व्यवसायातनं, किराण्याच्या व्यवसायातनं 16 लाख कमवू शकता. ही याची ताकद आहे, ठीक आहे. सिस्टम काय करते, एका दिवसाला
एका दिवसाला जास्तीत जास्त तुमच्या जे लेफ्ट आणि राईटच्या जोड्या बनतात ह्या जोड्यांचे एका दिवसाला 70 जोड्यांचे पैसे देते. एका दिवसाला किती देऊ शकते कंपनी? 70 जोड्या. म्हणजे दिवसाला 70 जोड्या म्हणजे 7,000 रुपये झाले. ठीक आहे. ह्याचा जर 30 दिवसाचा हिशोब केला आपण, महिना 30 दिवसाचा आहे, तर 2,10,000 रुपये तुम्ही दिवसाला महिन्याला कमवू शकता. किती? आणि हे जर 12 महिन्याचा हिशोब केला आपण पुढे, तो 24 लाख 12,000 24,12,000 रुपये हे तुम्ही कमवू शकता. किती? 24 लाखाच्या वरती तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. ही कॅपॅसिटी आहे. किती रुपयाच्या प्लॅनमध्ये? तुम्ही निवडलेल्या प्लॅन. फक्त काय, प्रत्येकाने जर डुप्लिकेट करत गेलं आणि डुप्लिकेट होणं, ह्या व्यवसायाला जर डुप्लिकेट करायचं असेल तर आपलं अस्तित्व असणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपलं अस्तित्व याच्यात नाही आहे तर ही खालची लोक डुप्लिकेट करणार. मग हे सत्यात उतरवण्यासाठी, ह्या फिगर सत्यात उतरवण्यासाठी आपली उपस्थिती गरजेचं आहे. म्हणून हा प्लॅन कसा आहे की ज्यावेळेस तुम्ही पहिला महिना आहे, या महिन्यात तुम्ही काय केलं तर तुम्ही स्वतः जॉईन झाला. जी रक्कम भरून तुम्हाला जॉईन व्हायचं झाला, तुम्ही कमीत कमी जे डायरेक्ट आहे ते कमीत कमी 4 टाकले असं समजा, आणि तुम्ही तुमचा किराणा घेतला. कंपनीने तुम्हाला आगाऊ फक्त 3,000चा किराणा दिला. बॅलन्स अमाऊंट तुमच्याकडनं वसूल केली जाईल. आता ही माणसं आहेत, ह्यांनी प्रत्येकाने समजा 4-4 केली तर इथं 16 लोक होऊ शकतो. किती? तुम्ही डायरेक्ट जर 4 केले, कमीत कमी 4 डायरेक्टचा जर विचार केला तर ही 16 इनडायरेक्ट होऊ शकतात का नाही? तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यात जे सांगाल तेच लोक कळतील. तुम्ही 2 सांगितलं तर 2च ऐकतील, 4 सांगितलं तर 4, 10 सांगितलं तर 10 ऐकतील. आपण काय विचार करतो की कमीत कमी 4 केले आणि प्रत्येकाने 4 केलं तर तुमची टीम किती झाली? 4 आणि 16. आता पुढचा हा पहिला महिना झाला. दुसऱ्या महिन्यात तुम्हाला परत राशन पाहिजे ना घरात, कारण तुमचं उत्पन्न लगेच ताबडतोब सुरू होणार नाही, त्यासाठी वेळ लागणार आहे. दुसरी गोष्ट, टीमला समजवणं गरजेचं आहे. मग दुसऱ्या महिन्यात तुम्ही काय करा, तुमची जी रक्कम आहे कमीत कमी समजा तुम्ही 2,000 रुपयांनी जॉईन होताय असं मी समजतो, कारण 2,000 रुपयांनी जो कोणी जॉईन होईल ना त्याला कमीत कमी 3,000चं राशन त्याच्या घरात जाणारच आहे, त्याचे मेंबर बनव किंवा न बनव. तर हे पहिलं घरचं किचन सेफ झालं. आता ही 4 लोक आहेत, ही पण समजा 2,000 वाली आणि ही 2,000 वाली परत त्यांनी आपल्या कमीत कमी हिच्यातली 2 लोक आली. तुमच्या डायरेक्टपैकी कमीत कमी 2 लोक येणं गरजेचं आहे. किती लोक? 4च्या 4 आली तर अतिशय उत्पन्न. आपण कमीत कमी किती मागतो? 2. आणि ही जी इनडायरेक्ट 16 लोक आहेत ह्याच्यापैकी कमीत कमी 4 लोक येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सिस्टमला कंटिन्यू होण्यासाठी कमीत कमी 2 लोक ह्याच्यातनं आले पाहिजे आणि या 16 पैकी कमीत कमी किती पाहिजे? 4. म्हणजे तुम्ही जेवढे डायरेक्ट करणार, प्रत्येकजण जेवढे करेल त्याच्यातले कमीत कमी 2 आणि 2चे 4 आले. पुढच्या महिन्यात पण तुम्हाला घरात कितीचं राशन येईल? 3,000. आणि तुम्ही जर 2,000नी जॉईन असाल आणि ही सगळी लोकं जर 2,000नीच आली असते तर तुमच्या घरात अधिक 500 रुपयेचं राशन येईल. याचा अर्थ तुम्हाला 3,500चं राशन मिळेल. आणि ही पण रक्कम जर तुमची 2,000नी असेल आणि तुम्ही 2-4 असं जर स्ट्रक्चर झालं तर तुम्हाला अधिक 500 रुपयाचं राशन मिळेल. तुमच्या घरात 3,500चं राशन. कळलं? आता मी लिहितोय ते तिसऱ्या महिन्यात आपण एक्झाम्पल करू. तुम्ही 2,000 भरताय कारण तुम्हाला माहिती आहे 2,000वाल्यांना कमीत कमी 3,000चं राशन येणार आहे. पण चुकून आपली ह्या 4 पैकी परत 2 लोक आणि 2ची 4 लोक जर आली तर आपल्या घरात 3,500चं राशन हे येणारच आहे. प्लस 1,000 रुपये तुम्हाला लाईट बिल मिळणार आहे. 750 रुपये तुमच्या घरात घरच्या गॅससाठी मिळणार. याची टोटल मारली 7-5-12 आहे 5,250 रुपये हे तुम्हाला तिसऱ्या महिन्यात भेटणार. बायनरी व्यतिरिक्त ह्या पैशा व्यतिरिक्त हे पैसे तर तुम्हाला भेटणारच आहे, टीम वाटते, पण हे रक्कम पण तुमच्या घरात येणार आहे. 3,500चा किराणा, कारण तुम्ही 2,000 भरले, 2 लोक आणि 4 लोक आल्यामुळे तुमच्या घरात कितीचं राशन येईल आता, आणि प्लस 1,000 रुपये लाईट बिल, प्लस 750 रुपयाचा घरचा गॅस. चौथ्या महिन्यात
सेम कंडिशन आहे, तुम्ही 2,000 रुपये भरताय. ही 2 आणि 4 माणसं तुमच्या घरात येत आहेत तुमच्याच मागे मागे, आणि तुमच्या घरात हीच रक्कम 5व्या महिन्यात तुम्ही 2,000 रुपये भरताय. सेम कंडिशन, 2 आणि 4 लोक ह्यापैकीचा हीच लोकं येत आहेत आणि तुमच्या घरात. असं जर आपण 3 महिन्याचा विचार केला तर 5 त्रिक 15, हातशाले 3 दुनी 6 आणि 1 7, 5 त्रिक 15, बरोबर ना. 15,750 रुपये हे तुमचं उत्पन्न झालेलं आहे पुढच्या 3 महिन्याचं. बायनरी व्यतिरिक्त ह्या जोड्यांचं इन्कम मिळतं, त्याच्या व्यतिरिक्त हे एक्स्ट्रा आहे. म्हणजे तुम्ही नंतर घरी जाऊन आरामात जोडून बघा पैसा किती होतो. 6व्या महिन्यात सेम कंडिशन, तुम्ही 2,000च भरताय आणि ही 2 आणि 4 माणसं तुमच्या मागे मागे आहेत. ह्याचा अर्थ कंपनी ह्याच्यामध्ये 5,000 रुपये अजून अतिरिक्त देते तुम्हाला घर खर्चासाठी. ठीक आहे, म्हणजे 5,250मध्ये अजून 5,000 मिक्स केले. अगोदर 5,000 मिळतच होते ना, सिस्टम देत होते ना अगोदर तुम्हाला. त्याच्यात 5,250मध्ये अधिक झाले 5,000 घर खर्चाचे, तर टोटल झाली 10,250 रुपये. सिस्टम 6वा, 7वा आणि 8वा महिना हे 3 महिने तुम्ही 2-2 हजार रुपये भरले आणि तुमच्या मागे 2 आणि 4ची मंडळी बुकिंगवाल्या रेग्युलर येत आहेत राशन भरणार, तर तुमच्या घरात 10,300, 250. याचा जर आपण 3 महिन्याचा विचार केला, 5 त्रिक 15, चाल आहे 3 दुनी 6, 0 3 म्हणजे 30,650 हे तुमचं 3 महिन्याचं उत्पन्न आहे. 6वा, 7वा आणि 8वा महिन्याचं. पहिल्या 3 महिन्याचं उत्पन्न आहे हे तुमचं 15,750 आणि इथून पुढे 9व्या महिन्यानंतर तुम्ही 2,000 रुपये फक्त भरताय. तुमच्या मागे या टीममधून फक्त कमीत कमी 2 आणि 4 लोक आली. नियम आहे कमीत कमी 2 आणि दुसऱ्या लेवलला कमीत कमी 4 असणं आवश्यक आहे. असं असेल तरच सिस्टम तुम्हाला ह्या रकमेमध्ये, म्हणजे तुम्हाला 3,000चं 3,500 रुपयाचा किराणा, किती रुपयाचा किराणा देतो आपण? 3,500 रुपयाचा किराणा, 1,000 रुपये लाईट बिल, 750 रुपये घरगुती गॅससाठी, 5,000 रुपये घर खर्चासाठी आणि इथून पुढे 20,000 रुपये अधिक तुम्हाला जोडून हा तुमचा जो काय खर्च असेल, भाडं वगैरे हे स्वरूप करतो. तर टोटल याची किंमत आपण मोजली तर 5, 7 5 12 2, हातसाला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 3 8, ठीक आहे ना. 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, ठीक आहे. 7 5 12 2, हातसाला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10ची 0, हातसाला 1, म्हणजे 30,250 रुपये. किती? 30,250 रुपये 9व्या महिन्यात चालू होतात. इथून पुढे प्रत्येक महिना तुम्हाला फक्त एकच काम करायचे, स्वतःचे 2,000 भरायचे. कमीत कमी 2 आणि 4 लोकांचे पैसे भरले आले की तुमच्या घरात 30,250 हे आजीवन प्रत्येक महिन्याच्या रिन्युअलवर येते. जोपर्यंत तुमच्या रिन्युअल आहे ही रक्कम आयुष्यभर. रिन्युअल थांबली तुमचे हे पैसे थांबले, हे पण थांबतील आणि बायनरी पण थांबेल. याचा अर्थ ह्या दोन्ही इन्कम घेण्यासाठी तुम्हाला स्वतःची रिन्युअल इन्कम टाकणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू मॅडम.